हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा। तर दिवाळी धूमधडाक्यात साजरी झालेली आहे आणि त्यामुळे दिवाळीत बऱ्याच जणांचं डाएट पूर्णतः फॉलो झालेलं नाही। त्याचबरोबर व्यायामाला देखील सुट्टी दिलेली असते, त्यामुळे एकंदरीतच पोटावरची चरबी आणि वजन वाढलेलं असतं। दिवाळीनंतर वजन नक्की कमी करू असं बरेच जण ठरवतात, परंतु नेमकं काय होतं की दिवाळीनंतर लगेचच हिवाळ्याला सुरुवात होते आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपली भूक वाढते, आपल्याला निरनिराळे पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स होतात आणि थंडीमुळे व्यायामाला जाण्याचा देखील कंटाळा येतो। तर या सगळ्या गोष्टींमुळे वजन कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढतं आणि मग मात्र ते कमी करणं खूप कठीण होतं। सुरुवातीपासूनच जर आपण डाएटकडे विशेष लक्ष दिलं आणि डिटॉक्स ड्रिंकचं सेवन म्हणजे या ऋतूमध्ये विशेष काम करणारे डिटॉक्स ड्रिंक आपण घेतले तर नक्कीच आपलं वजन कमी होऊ शकतं। तर त्यासाठी मेथीचे दाण्यांचं पाणी हे खूप उपयोगी आहे, परंतु मेथीचे दाणे हे उष्ण असतात, त्याचं प्रमाण नक्की किती असावं, किती दिवस घ्यावं, पाणी कसं तयार करावं, हे अनेक प्रश्न बऱ्याच जणांना असतात। ते सगळं सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात, आजच्या विषयाला सुरुवात करूयात। तर हिवाळा सुरू झाला की बऱ्याच जणांच्या घरांमध्ये मेथीचे लाडू आवर्जून केले जातात। विशेषतः डिलिव्हरीनंतर बाळंतिणीसाठी तर मेथीचा लाडू अगदी दिलाच जातो, परंतु ज्यांना वजन कमी करायचं आहे, पोटावरची चरबी कमी करायची आहे आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांना मेथीचे लाडू अजिबात चालत नाही, कारण त्यात ड्रायफ्रूट्स, साखर असे अतिशय फॅट जास्त वाढवणारे पदार्थ। मेथीचे दाणे अनेक न्यूट्रिएंट्सनी युक्त असतात, त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात, त्याचबरोबर फॅट्स खूप कमी असतात, कॅलरीज खूप कमी असतात, पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न खूप जास्त प्रमाणात असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात। तर त्यामुळे तर तुमचं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतं, चयापचय सुधारलं की तुमचं वजन आपोआपच कमी होतं आणि त्याचबरोबर फायबर्स खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे, प्रोटीन्स खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला पोट भरल्याचं फिलिंग येतं आणि या दिवसांमध्ये हिवाळ्यामध्ये विशेष करून जी भूक वाढते, निरनिराळे पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स होतात, तर ते फॅट हंगर कमी करण्याचं काम मेथीचे दाणे करतात। त्यामुळे याचं सेवन तर या दिवसांमध्ये विशेष करून केलंच पाहिजे। आयुर्वेदानुसार मेथीचे दाणे हे लघु वृक्ष, तर त्याचं वीर्य हे उष्ण सांगितलेलं आहे, तर वात आणि कफ कमी करणारे परंतु पित्त वाढवणारं सांगितलेलं आहे। त्यामुळे विशेष करून हिवाळ्यामध्ये ज्यांना वाताचे विकार वाढीस लागतात, संधिवात आहे, आमवात आहे किंवा जिथे जिथे वेदना तिथे तिथे वात असं आयुर्वेदशास्त्र सांगतं, वेदना शामक म्हणून देखील मेथीचे दाणे अतिशय उपयोगी आहेत। त्याचबरोबर बऱ्याच जणांना वजन जास्त नसतं, परंतु शरीर फुगल्यासारखं दिसतं किंवा अंगावर सूज येते, चेहऱ्यावर येते, पूर्ण शरीरावर सूज येते, तर त्या वॉटर रिटेन्शन असतं, म्हणजे शरीरात अतिरिक्त पाणी असल्याचं ते प्रमाण आहे किंवा ते लक्षण आहे। तर अशा वेळी पाणी कमी करण्यासाठी किंवा अंगावरील एक्स्ट्राची सूज आहे ती कमी करण्यासाठी देखील मेथीचे दाणे अतिशय उपयोगी आहेत। दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढण्यासाठी देखील मेथीचे दाणे अतिशय उपयोगी आहेत। हृदयाचे विकार आता खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहेत आणि अतिरिक्त कोलेस्ट्रॉल जर झालेलं असेल तर आपल्याला हृदयाचे निर्णय विकार होऊ शकतात, तर ते होऊ नयेत म्हणून आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकणं गरजेचं असतं आणि ते काम मेथीचे दाणे करतात। तिसरं महत्त्वाचं म्हणजे डायबिटीसमध्ये, मधुमेह रुग्णांमध्ये मेथीचे दाणे औषधासारखं काम करतात। जर त्यांनी औषधाप्रमाणे मेथीचे दाणे जर जेवणापूर्वी घेतले आणि त्यानंतर जेवण केलं तर त्यांची शुगर लेवल आश्चर्यकारकरित्या कमी होते, परंतु यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, कारण गोळ्यांसोबत जर तुम्ही हे घेतलं तर सडनली तुमची शुगर ड्रॉप होऊ शकते। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे स्त्रियांच्या विविध आजारांवर, विशेष करून 40 नंतर रजोनिवृत्तीच्या काळामध्ये मेथीचे दाणे विशेष करून काम करतात, कारण पाळीच्या विविध तक्रारी या दिवसांमध्ये सुरू झालेल्या असतात। तर गर्भाशयासाठी मेथीचे दाणे खूप उपयोगी आहेत। फक्त प्रेग्नन्सीमध्येच मेथीचे दाणे चालत नाहीत, तर इतर वेळी म्हणजे तुम्हाला PCOD असेल किंवा इन्फर्टिलिटी असेल किंवा डिलिव्हरीनंतर देखील वजन कमी करण्यासाठी, बाळाला दूध व्यवस्थित यावं त्यासाठी देखील मेथीचे दाणे अतिशय उपयोगी आहेत। त्यामुळे स्त्रियांच्या सगळ्या आजारांवर मेथीच्या दाण्यांचं पाणी बेस्ट आहे। आणि दुसरं म्हणजे पुरुष वंध्यत्वांवर देखील मेथीचे दाणे खूप उपयोगी आहेत, म्हणजे असे खूप कमी पदार्थ आहेत जे फिमेल आणि मेल दोन्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी चांगलं काम करतात, तर त्यापैकी मेथीचे दाणे एक आहे।
आहेत. त्यामुळे पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी मेथीचे दाण्यांचं पाणी उपयुक्त आहे. महत्त्वाचं म्हणजे तुमची स्किन आणि हेअरची हेल्थ इम्प्रूव्ह होण्यासाठी मेथीचे दाणे खूप चांगलं काम करतात. अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे पिगमेंटेशन असेल किंवा पिंपल्स असेल त्यासाठी मेथीचे दाण्यांचं पाणी उपयोगी ठरतं. त्याचबरोबर त्याचा लेप देखील चेहऱ्यावर तुम्ही लावू शकता. तर एवढे सगळे फायदे मेथीचे दाण्यांचे आहेत. आणि सगळ्यात आधी सांगितलं की फॅट हंगर कमी होतं, मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तर मेथीचे दाणे बेस्ट आहेतच. परंतु हे कोणी घेऊ नयेत. जसं आधी सांगितलं की ते उष्ण असल्यामुळे ज्यांना उष्णतेचे विकार खूप जास्त प्रमाणात आहेत, पित्त खूप जास्त प्रमाणात आहे आणि ज्यांना कुठलाही नवीन पदार्थ आपल्या आहारामध्ये घेतला तर ॲलर्जी होते, तर त्यांनी देखील त्याचा वापर जपून करावा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा. त्याचबरोबर प्रेग्नन्सीमध्ये देखील मेथीच्या दाण्यांचा पाण्याचा वापर करू नये. आता काय होतं नेमकं, मेथीचं दाण्यांचं पाणी घ्या असं सांगितल्यावर बरेच जण सर्रास खूप जास्त प्रमाणात घेतात, 1-1, 2-2 चमचे घेतात. तर असं जर केलं तर जसं सांगितले की ते गुणांनी उष्ण असल्यामुळे तुमच्या शरीराला ते बाधाकारक ठरतील. त्यामुळे योग्य प्रमाणातच त्याचं सेवन केलं पाहिजे. मेथीचे दाण्यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते उष्ण असल्यामुळे एकतर ते ड्राय तसे कधीच घ्यायचं नाही, ते कडू पण लागतात आणि ते शरीराला बाधतात पण. त्यामुळे भिजून घेतले तर ते बेस्ट ठरतात. तर त्यासाठी काय करायचं, तर रात्री झोपताना 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्हाला 10 ते 12 किंवा छोटा अर्धा चमचा मेथीचे दाणे घ्यायचे आहेत. ते भिजत घालायचे 1 ग्लास पाण्यामध्ये. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं आणि कोमट करून किंवा तसंच सावकाश तुम्हाला ते घ्यायचं आहे. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी ते मेथीचे दाणे चावून चावून खायचे आहेत. जर पाणी फक्त घेतलं तरी चालेल, परंतु जर दाणे तुम्ही खाल्ले तर त्यातील अजून तुम्हाला पोषण मूल्य तुमच्या शरीरासाठी भेटतील. तर अशा प्रकारे सलग 1 महिना तुम्ही हे पाणी घेऊ शकता. दुसऱ्या प्रकारे म्हणजे सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्यामध्ये 10-12 मेथीचे दाणे टाकायचे, ते पाणी उकळत ठेवायचं आणि 1 कप राहीपर्यंत ते उकळायचं. त्यानंतर गाळून घ्यायचं आणि मग ते पाणी घ्यायचं आहे. ते मेथीचे दाणे मात्र चावून खायचे नाहीत, फक्त भिजवलेलेच मेथीचे दाणे तुम्ही खाऊ शकता. तिसरं महत्त्वाचं म्हणजे मेथीचे दाणे तुम्ही भाजून ठेवायचे आणि त्याची पूड करून ठेवायची आणि ती देखील तुम्ही पाण्यातून घेऊ शकता. अर्धा चमचा किंवा पाव चमचा मेथीची पूड तुम्ही 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये रोज 1 महिना घेऊ शकता. अशी 3 वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही मेथीच्या दाण्यांचे पाणी करू शकता, घेऊ शकता. सगळे प्रकार करू नका, नाहीतर ते तुमच्या शरीराला बाधतील. त्याचबरोबर तुम्ही स्प्राउट्स करून देखील तुमच्या सलाडमध्ये मेथीच्या दाण्यांचा वापर करू शकता. मी जसं सांगितलं की कुठलाही एकच प्रकारे त्याचा वापर करा. सगळ्या प्रकारे जर तुम्ही वापर केला तर तुमच्या शरीराला ते अपायकारक ठरेल. त्यामुळे अशा प्रकारे सलग या हिवाळ्यामध्ये तुम्ही मेथीच्या दाण्यांचा पाण्याचा वापर जर केला तर नक्कीच पोटावरची चरबी कमी होईल, वजन कमी होईल आणि इतरही अनेक फायदे तुम्हाला त्याचे भेटतील. ही सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरी देखील कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचा. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.